भाजपच्या घोषवाक्यातनं मोदी गायब झालेत। मेरा भाजप मेरा परिवार अशी घोषणा देत भाजपनं मोदींना वगळलंय। भाजपच्या घोषवाक्यातनं मोदी गायब। मेरा भाजप मेरा परिवार भाजपची नवी घोषणा। घोषणेत मोदींना स्थान नाही। भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असा प्रचार करत 2014 मध्ये नरेंद्र मोदी भाजपचा चेहरा बनलेले होते। अब की बार मोदी सरकार, हर हर मोदी घर घर मोदी अशा भाजपच्या प्रत्येक घोषणेत मोदीच मोदी होते। पण आता मात्र भाजपच्या घोषणेतनं मोदी गायब झाले। मेरा भाजप मेरा परिवार अशी घोषणा देत भाजपनं मोदींना घोषवाक्यातनं गायब केलंय। भाजपचं यश जसं मोदींचं आहे तसं भाजपचं हे यश त्यांच्या संघटनेचं देखील आहे। शक्ती केंद्र असतील, बूथ कार्यकर्ता असेल किंवा त्याच्यावरती एक प्रभारी असतील, अशी त्यांची जी फळी आहे कार्यकर्त्यांची आणि संघटनेची, ही आज भारतामध्ये कोणत्याही पक्षापेक्षा सरस आणि ताकदवान आहे। आणि या फळीचा फायदा घेण्यासाठीच मला वाटतं संघटनेला एक जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी आता मेरा परिवार भाजप परिवार ही स्लोगन सुरू केलेली दिसते। तो शेवटी संघटना ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे। त्यामुळे संघटना सक्षम करणं, संघटना ताकदवान करणं हे मला वाटतं भाजपने योग्यच पाऊल उचललेलं आहे। 2013-14 या वर्षांपासून भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असंच समीकरण तयार झालं होतं। भाजपच्या प्रत्येक योजनेचे ब्रँड अँबॅसेडर आणि स्टार प्रचारक मोदी होते। पण 5 वर्षात पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय। त्यामुळे आता मेरा परिवार भाजप परिवार ही नवी टॅगलाईन भाजपनं तयार केली आहे। या माध्यमातूनच भाजप राज्यभर प्रचार करणार आहे। काही नवीन घोषणा समोर आणल्या, त्याच्यामध्ये अब की बार फिर से मोदी सरकार ही घोषणा तर आहेच। काही ठिकाणी कहो दिल से मोदी जी फिर से ही घोषणा चालू आहे। त्याचबरोबर आता भाजपाचं काम ज्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि सर्व प्रकारचे सर्व वयोगटातले लोक भाजपच्या कामामध्ये सहभागी होत आहेत, त्यांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने मेरा परिवार भाजपा परिवार ही घोषणा दिली। आणि ही घोषणा खरं तर ही घोषणा नाहीये, हे मोहीम आहे, प्रचार मोहीम आहे आणि कुटुंबाच्या कुटुंब भाजपाशी जोडून घेण्याचं हे कार्यक्रम आहे। 2014 ची लोकसभा निवडणूक असोत वा राज्यातील विधानसभा निवडणूक असो, भाजपनं मोदी लाटेंच्या जोरावर प्रत्येक निवडणूक जिंकली होती। मात्र आता देशात मोदी लाट ओसरल्याचं जाणवू लागलंय। त्यातच अनेक मित्रपक्ष मोदींच्या नावाला विरोध करत एनडीएतनं बाहेर पडले। 2014ला मोदींच्या नावाचा जो जलवा होता तो आता संपत चाललाय आणि याची जाणीव भाजपला झालीये। म्हणूनच भाजपनं आपली टॅगलाईन बदललीये का अशी कुजबूज सुरू झालीये। मुंबईहून तुषार रुपनवर आणि पुण्याहून अमोल कविटकर, साम टीव्ही।